मे बी तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज येत असेल, पण त्याला कुठलाही दुसरा ऑप्शन नाही आहे. आपण त्याला रिमूव्ह करू शकत नाही. सो आता मी इथे स्टार्ट करतो. नमस्कार. आजपर्यंत मी करणी म्हणजे काय, रहाटी म्हणजे काय, चेडा म्हणजे काय, रहाटी कशी तयार करावी, कुळदेवतेला कसं बंधनातनं मुक्त करावं, यासारखे असंख्य विषय तुमच्यापर्यंत मांडले आहेत. आणि ते सगळे विषय तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तुम्ही चॅनलच्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये गेलात तर त्यातील सर्व विषय तुम्ही तुमच्या सवडीनुसार बघू शकता. आणि आत्ताही विषय असा आहे की तंत्र आणि मंत्र शिकत असताना, कोणतीही विद्या शिकत असताना त्याचं संपूर्ण ज्ञान हे त्या साधकाला असावंच लागतं. तुम्हाला डायरेक्ट मी विषय सांगत असतो, डायरेक्ट विषयाच्या माध्यमातून तुम्हाला मंत्र देत असतो, तुम्हाला यंत्र सुचवत असतो. तुम्हाला विरोधकांची वाचा बंद करण्यासाठी मी आजपर्यंत अनेक उपाय सांगितलेले आहेत. आता ते उपाय सांगत असताना त्याच्या मागचा इतिहास काय आहे, तो इतिहास कुठून आला, त्या संदर्भात देखील सांगणं फार महत्त्वाचं असतं. आता हे विषय तुमच्यापर्यंत डायरेक्ट मांडत असल्यामुळे मला कुठेतरी असं वाटत होतं की याची सुरुवात कुठून झाली. आणि जर तुम्हाला साधना शिकायची असेल किंवा तुम्हाला मंत्र सिद्ध करायचे असतील तर त्या संदर्भात तुम्हाला पहिलं स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे, तरच त्या मंत्र शिकण्याला काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणूनच स्वतःचं रक्षा कवच यंत्र कसं तयार करायचं, कुठलीही विद्या मंत्र त्याचा अभ्यास करत असताना त्या सुरुवातीला कुठला मंत्र म्हणायचा, ते आता तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. आणि त्यासोबतच महाकाली देवीची साधना जर तुमच्यापैकी कोणाला शिकायची असेल तर मी संपूर्ण मंत्रासहित यंत्र बनवण्यापासून ते तिच्या उत्कीलन क्रियेपर्यंत संपूर्ण विद्या तुम्हाला मी सांगेन. पण त्या महाकाली साधनेमध्ये तुमचे पेशन्स पाहिजेत. एकाच व्हिडिओमध्ये ती सगळी साधना सांगता येणं अशक्य आहे. तुमची शिकायची इच्छा असेल तर मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. कारण मंत्र शिकणाऱ्या प्रत्येकानं ही विद्या सिरियसली शिकावी, गांभीर्य घेऊन शिकावी. जर कोणाचा मस्करीचा हेतू असेल किंवा चेष्टेचा जर कोणाचा हेतू असेल तर या व्हिडिओकडे तुम्ही फिरकूही नका, हे आज तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. ज्यांना ईश्वरी शक्तीची तळमळ असेल, ज्यांना स्वतःचं रक्षण करण्याची इच्छा असेल, त्यांनीच ह्या मंत्रसिद्धीचा लाभ घ्या. या व्हिडिओमध्ये तुम्हाला तंत्रप्रयोगाच्या अगोदरचे मंत्र आणि स्वतःच्या रक्षणासाठी रक्षा कवच मंत्र कसा तयार करायचा ते तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला इंद्रजालाची कथा थोडक्यात सांगितली होती. ज्यांना आठवत असेल त्यांनी कमेंटच्या माध्यमातून मला त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगावं, नाहीतर ती कथा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळून जाईल. ती फार महत्त्वाची कथा आहे. त्या कथेमध्ये रावणाने इंद्रलोकामध्ये नृत्य चालू असताना एक मंत्र फेकून मारला होता. आणि त्यावेळेला जी नर्तका तिथे होती ती नर्तका जखमी झाली होती. आणि मग ह्या विद्येचं गूढ समजून घेण्यासाठी जेव्हा इंद्रदेव त्यांचे गुरु बृहस्पती यांना शरण गेले, त्यांना प्रार्थना केली, तेव्हा गुरु बृहस्पतींनी इंद्रदेवांना ती संपूर्ण विद्या महादेवांच्या मुखातून रावणाला प्राप्त झाल्याचे सांगितले होते. आजच्या ह्या व्हिडिओपासूनच त्या विद्येला कसं प्राप्त केलं जातं हे सविस्तर तुम्हाला सांगतो. ते इंद्रजालाची सगळी कथा बृहस्पती इंद्रदेवाला सांगत असताना त्यांनी असं पण सांगितलं की ही विद्या स्वर्गलोकाशी निगडीत आहे आणि पृथ्वीवर जे मनुष्य राहतात त्यांच्यासाठी सुद्धा हे ज्ञान तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भगवान
महेश, विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या एकत्रित अंशातून तयार झालेल्या गुरु दत्तात्रेयांनी ह्या सगळ्या विद्यांना, ह्या सगळ्या ज्ञानाला इंद्रजाल कौतुकरत्नम या ग्रंथामध्ये सविस्तरपणे मांडलेला आहे. आणि त्या ग्रंथाचा, त्या विद्येचा आधार घेऊनच आज तुमच्यापर्यंत हे सर्व रहस्य मी उलगडणार आहे. तर तुम्ही तयार आहात ह्या सर्व रहस्यांना जाणून घेण्यासाठी? आता तुम्हाला कथेचं मूळ सांगतो की इंद्रदेवाला देखील ही विद्या आत्मसात करायची आहे हे गुरु बृहस्पतींनी जाणल्यानंतर त्यांनी संपूर्ण विद्या इंद्रदेवाला शिकविण्याचे वचन दिले. आणि कोणतीही विद्या शिकवित असताना ती विद्या शिकण्यासाठी सर्वात अगोदर 6 प्रकारचे कर्म म्हणजे षटकर्म काय असतं ते जाणून घेणं महत्त्वाचं असतं. शांतीकरण, वशीकरण, स्तंभन, विद्वेषण, उच्चाटन आणि मारण. तर 9 प्रकारचे प्रयोग असतात, म्हणजे मारण, मोहन, स्तंभन, विद्वेषण, उच्चाटन, वशीकरण, आकर्षण शक्ती आणि साधना शक्ती, रसायन क्रिया. ह्या सर्व प्रयोगांना आजपासूनच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे. कोणताही तंत्र प्रयोग करण्याच्या अगोदर एक मंत्र तुम्हाला मी सांगतो. त्या मंत्राचं 108 वेळा तुम्ही रुद्राक्षाच्या माळीने जप करून मग त्या मंत्राच्या अभ्यासाला सुरुवात करायची असते. आणि तो मंत्र आता तुम्हाला स्क्रीनवर मिळून जाईल. तो मंत्र आहे ओम नमो नारायणाय विश्वंभराय इंद्रजाल कौतुक निदर्शाय दर्शाय सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र तुम्ही कुठल्याही मंत्राच्या अभ्यासाच्या पूर्वी वापरात घ्यायचा आहे. त्यानंतर सुरक्षा कवच यंत्र मी आता तुम्हाला सांगतो. ओम परब्रह्म परमात्मने मन शरीर पाछे पाछे कुरु कुरु. हा मंत्र तुम्ही रुद्राक्षाच्या माळीने 108 वेळा तुम्ही जप करायचा आहे. आणि त्यानंतर 108 वेळा हा जप केल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा वापर करून स्वतःच्या शरीरावर फुंकर मारायची आहे. आणि तुमच्या शरीराभोवती एक अदृश्य असं कवच तयार होईल. आणि हे कवच तुम्ही बाहेरचे जे मंत्र येतात किंवा बाहेरच्या ज्या विद्या आपल्याला लागतात त्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी तुम्ही यांचा वापर करू शकता. इंद्रदेवाला गुरु बृहस्पतींनी हे 2 मंत्र सांगून त्यांच्याकडून हे मंत्र पठण करून घेतले. साधकांनो, हे मंत्र जे मी तुम्हाला आता सांगितले ते मंत्र देखील तुम्ही नोट करून घ्या. आणि जर तुम्हाला ही विद्या शिकायची असेल, साधना शिकायची असेल तर तुम्ही ह्या मंत्रांचा वापर करू शकता. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे हे 2 मंत्र सांगितले त्या मंत्रांचा तुम्ही जरूर वापर करावा. तुमच्या कुळदेवतेवर विश्वास ठेवा, इष्टदेवतेवर विश्वास ठेवा आणि तुमच्या गुरूंच्या दर्शनाला जाऊन तुम्ही ह्या मंत्राभ्यासाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. या व्हिडिओमध्ये मी आता इथेच थांबतो, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या शरीराची शुद्धी मंत्रामार्फत कशी करायची, षटकर्म म्हणजे काय ते सगळं काही सविस्तर सांगेन. आणि जर षटकर्म तुम्हाला ऐकायचे असतील तर आजच हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.